नमस्कार मंडळी, कशा सगळे कुशाल ना। तर स्वागत करते सोना मोळमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सर्वांना गोकुळाष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी, प्रत्येकाच्या गावानुसार ही सण साजरी करण्याची पद्धत ही वेगळी असते। तर आमच्या गावाला पण पद्धत वेगळी असते, ती तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवेनच। तर आमच्या गावाला मी नसल्यामुळे मी आता आमच्या देवाऱ्यामध्ये जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्याचीच पूजा करणार आहे। परत दुसऱ्यांच्या पद्धतीनुसार कृष्णाला पाण्यामध्ये घातलं जातं रात्री 12 वाजता, ती पण पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण बघूयात।
जमलेत. एवढ्या लवकर नाही फोडणार, उशिरा फोडतील. ते तयारी चालू आहे, बांधतायत आताशे. आज पाऊस खूप आहे त्यामुळे सगळे गोविंदांना थंडावणार आहेत, गारटणार आहेत. तर मी आले आता गणपतीसाठी शॉपिंग करायला लालबागला. बघू पडदे वगैरे काहीतरी तिथे चांगले भेटतात, त्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहे. मी इथे लोअरपर्यंत येऊन बघते ना, 5-5 मिनिटावरती दहीहंड्या बांधल्या आहेत. आणि तिथे पण 2 दहीहंड्या आहेत. लालबागच्या राजाचा मेन गेट, गोविंदा पथक पण चाललंय. गेटचं काम चालू आहे, अजून काय हे पूर्ण झालं नाही डेकोरेशन त्याचं. दादरच्या दहीहंड्या पुढे पुढे भरपूर आहेत. दादर फुल मार्केटची दहीहंडी आहे, खूप मोठी आहे, 7 थरांची. थर लावतायत. मोरया मोरया. गोविंदा पथकाच्या सर्व गोविंदांना विनंती आहे, मंडळाचा एकच कार्यकर्ता वरती पाठवा स्टेजवरती. श्रीराम गोविंदा पथक. गोविंदांनी मदत केली, पुढे सरसावा, मदत बसू नका, पुढे सरसावा, मदत बसू नका. गणपती बाप्पा. श्रीराम गोविंदा मदत करा लवकर. कुठल्याही गोविंदा दोघांमध्ये होणार नाही, लक्षात घ्या प्रत्येकाने. बाळ गोपाळ गोविंदा. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.